येईवो कानाई मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिली येईवो कानाई मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिली वैराग्य जाती मांडुनी विवेक खुंटा थापटोनी अनुहात दळण मांडोनी त्रिगुण वैरणी घातली वैराग्य जाती मांडुनी विवेक खुंटा थापटोनी अनुहात दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातली येईवो कानाई मी दळीन एकली दळता शिनले हात लावी वहिली येईवो कानाई मी दळीन एकली दळता शिनले हात लावी वहिली स्थूल सूक्ष्म दळियले देह कारणा सहित महाकारण दळियले औट मात्री सहित स्थूल सूक्ष्म दळियले देह कारणा सहित महाकारण दळियले औट मात्रे सहित येईवो कानाई मी दळीन एकली दळता शिनले हात लावी वहिली दशा दोन्ही दळील्या द्वैत अद्वैता सहित दाही व्यापक दळियले अहम सोहम सहित दशा दोन्ही दळील्या द्वैत अद्वैत सहित दाही व्यापक दळियले अहम सोहम सहित येईवो कानाई मी दळीन एकली दळता शिनले हात लावी वहिली 21 स्वर्ग दळियल्या 14 भुवना सहित सप्त पाताळे दळियली सप्त सागरा सहित 21 स्वर्ग दळियले 14 भुवना सहित सप्त पाताळे दळियली सप्त सागरा सहित येईवो कानाई मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिली 12 16 दळियल्या 17 सहित चंद्र सूर्य दळियले तारांगणा सहित 12 16 दळियल्या 17 सहित चंद्र सूर्य दळियले तारांगणा सहित येईवो कानाई मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिनी नक्षत्र वैरण घालोनी नवग्रहा सहित 33 कोटी देव दळियले ब्रह्मा विष्णू सहित नक्षत्र वैरण घालोनी नवग्रहा सहित 33 कोटी देव दळियले ब्रह्म विष्णू सहित येईवो कानाई मी दळीन
एकली दळिता सिनले हात लावी वहिली ज्ञान अज्ञान दळियले विज्ञाना सहित मी तुपन दळियले जन्म मरणा सहित ज्ञान अज्ञान दळियले विज्ञाना सहित मी तुपन दळियले जन्म मरणा सहित येऊ का नाही मी दळीन एकली एकली दळिता सिनले हात लावी वहिली ऐसे दळण दळियले दोन्ही तळ्या सहित एका जनार्दनी काही नाही उरले द्वैत ऐसे दळण दळियले दोन्ही तळ्या सहित एका जनार्दनी काही नाही उरले द्वैत येऊ का नाही मी दळीन एकली एकली दळिता सिनले हात लावी वहिली येऊ का नाही मी दळीन एकली एकली दळिता सिनले हात लावी वहिली पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंधुर वदनो दैवयत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निसी सुजाड्यापह मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातम वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं
एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरत अग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम लोक श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरण वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरण शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत् पिता रामचंद्र स्वामी रामो मत् सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनन्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेद पारायण, सत्यनारायण लक्ष्मी नारायण। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, श्रीमद नारायण भगवत नारायण। वेद पारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरी नारायण, विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण। वेद पारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः,
ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओवी 200 ते 225. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. पतंगादिपी आलिंगन येत त्यासी अचूक मरण. तेवी विषयाचरण आत्मघाता. मनोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे. लाळाविना कौतुके अधिक रोनी. हागा सर्पेशी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगी हळाहळ जिरेल शेविलिया काही. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरी जैसा उदवला. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. यरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना. काना भोग रचना मेळवावी. आपण सायासी करून निभवते. सकळ ही समृद्धी जाते. उदो असतो या देहाते प्रति पाळावे काम. सर्वस्वे शिनोनी येते अर्जवावी संपत्ती जाते. तेनी स्वधर्म सांडूनी देहाते पोखावी काही. मग हे तव 5 मिळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिनो आपुला. मनोनी केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन. या लागी यथांत करण देयावे ना. यरवी इंद्रियाची अर्थ सरिखा विषयो कुखिता. संतोषो किरचित्ता अपजेल. परी तो चुराचा संग तू
जैसा नाविक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडिजेना बापा विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणू हरी देखे इंद्रिये कामो आशे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मीनो आमिषे भुलविजे गाम परितया माझी गळू आहे जो प्राणांती घेऊन जाये तो जैसा ठाऊआ नोहे झांकलीपणे तैसे अभिलाषीने की जेल विषयांची आशा धरी जेल तरी वर्पणा होई जेल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारदी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येत तैशेची परी आहे मनोनी संगुहा तुझ नोहे परता दोन्ही काम क्रोध हे घातूक झाली मनवोनी हा आश्रयची न करावा मने ही आठवो न धरावा एक निज वृत्तीचा ओलावा नासो नेदी आगासो धर्म हा पुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे येते आचारू जो परावा तो देखता किर बरवा परी आचरते आचरावा अपुलाची सांगे शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे के विषयवावी दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैशेनी कीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे अस्ति आपुली तनारे मोडावे केवी हे आसो वनिता आपुली कुरूप जरी दाहली तरी भोगिता तेची भली जिया परी तेवी आवडी तैसा संकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रीचा हा गा साखर आणि दूध हे गौल्य किर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी हा गा साखर आणि दूध हे गौल्य किर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपी केवी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 30 म्हणजे ब्रह्मपत्रातील 5वा अध्याय भाग 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः प्रास्तासुत आतुरबळी रागी धाडीला जंबू माळी कपी बांधोनी गळास मिळी मज जवळी अनावा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदनी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानिल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा
पांडुरंगा तुझी या चरणीचे तुटत अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनास विकाज काय माझे करीना मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जुजे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते व ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 30व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। अशोक वनामध्ये हनुमंतरायांनी माऊलीची आज्ञा घेतली, पडली फळं वेचून खावी, फळाला हात लावून तोडून खाऊ नये हनुमंता, नाहीतरी तुला रामाची शपथ आहे। हनुमंतरायांनी ती आज्ञा प्रमाण मानली आणि शेपटी करवी हनुमंतरायांनी मुळापासून झाड उपटायचं, झाड जमिनीवर आदळायचं, झाडायचं आणि पडलेली फळं वेचून खायची। मोकळं झालेलं झाड पुन्हा युद्ध करण्यासाठी ठिकठिकाणी ढिगारे लावून ते बुंदे ठेवायचे। वन उपाडा केलेला 14,000 बनकरांनी पाहिलं। हनुमंतरायाबरोबर रणकंदन करण्यासाठी आले। हनुमंतरायांनी त्यांना फार वेळ लागू न देता शेपटीमध्ये सगळ्यांना बांधलं आणि समुद्रामध्ये फेकून दिलं। ज्यावेळी 14,000 बनकर मारले त्यावेळी सीतामाऊलीच्या भोवती रक्षणार्थ असलेल्या अकराळ विकराळ राक्षसनींची फार भयानक अवस्था झाली। काही जणींची तर वस्त्र ओली झाली, काही जणी थरथर कापून मूर्छित पडल्या, काही जणींचा तर खालून आवाज निघाला। अशा भयभीत अवस्थेमध्ये राजा रावणाच्या दरबारामध्ये पळत जात असताना त्यांची नेसलेली वस्त्र कधी फिटली हेही त्यांना कळालं नाही आणि नग्न झालेल्या राक्षसनी राजा रावणाच्या दरबारात जातात। राजा रावणाला हकीकत सांगतात। एक अशोक वाटिकेमध्ये वानर आले आणि त्या वानरानं सगळा हैदोस घातलाय। त्यावेळेस रावण 80,000 किंकरांना पाठवतो आणि हनुमंतराया 80,000 किंकराचेही निर्दलन करतात, सगळे संपवून टाकतात। ही बातमी राजा रावणाच्या कानावर जाते। राजा रावण हनुमंतरायावर खूप रागाला जातात आणि प्रस्थ प्रधानाचा मुलगा त्या जंबू माळ्याला बोलावून घेतात आणि हनुमंतरायाच्या बंदोबस्तासाठी त्याची नेमणूक करताना त्याला म्हणतात, तू अशोक वाटिकेमध्ये जा, एक वानर आहे, त्या वानराला गळ्याला बांधून दरबारामध्ये पकडून घेऊन ये, माझ्या जवळ त्याला आण, असं राजा रावण सांगतात। जरी येसी कपिन मारून तरी तुझे मस्तका मूत्र वपन, सेकी नाशिक छेदून खरा रोहन विटंबन। जंबू माळ्याला राजा रावण म्हणतात, त्या वानराला जर तू मारून नाही आला किंवा माझ्या जवळ त्याला बांधून घेऊन नाही आला, जर तू मोकळा आला तर तुझ्या केसाच्या बटा काढल्या जातील। एवढंच नाही तर मलमूत्रानं तुला आंघोळ घातली जाईल, तुझं नाक कापलं जाईल आणि गाढवावर बसून, त्या गाढवावर बसून सगळ्या
गल्लोगल्लीतून तुझी धिंड काढली जाईल, तुझी विटंबना केली जाईल, असा धाक, असा दम राजा रावणानं जंबूमाळ्याला भरला. जंबूमाळी क्रोधायमान वर्षला शरदारा दारुण, पृथ्वी आकाश व्यापून शरीर संपूर्ण कोंदले. जंबूमाळी अशोक वाटिकेमध्ये आला, अतिशय क्रोधायमान झाला. असंख्य बाण जंबूमाळ्यानं सोडले. पृथ्वी आणि आकाश बाणानं कोंदाटून टाकलं. माझ्या अंगी बाण न रूपती, शंकान मानीच मारुती. राम नामाच्या वृत्ती, निशंक स्थिती विचरत. हनुमंतरायाला माहितीये की बाण काय आपल्याला लागत नाही, बाणाचा प्रभाव काय आपल्या शरीरावर पडत नाही, त्याचे घाव लागत नाहीत. म्हणून हनुमंतरायांनी काय केलं तर निवांत, कुठली शंका मनात न धरता निवांत आहेत. म्हणतात पंचक्रोश शिळा प्रचंड, वानरे हानीतली वितंड. जंबू धनुर्वाडा खंड, किला शतखंड बानिकी. हनुमंतरायांनी मुखामध्ये रामनाम घेत आहेत. 5 कोसाची एक प्रचंड शिळा हनुमंतरायांनी उचललेली आहे आणि जंबूमाळ्याच्या अंगावर टाकलेली आहे. जंबूमाळ्याचं जे बाण आहेत म्हणले, त्या बाणाचं जे जाळं तयार झालं होतं आकाशात, पृथ्वीवर, ते बाण त्याचं 100 तुकडं झालं. कपिहानिता वृक्ष पाय, कपिहानिता वृक्ष घाय, तोही केला तिळ प्राय. हनुमान मने धन्य माय, योद्धा होय जगजेटी. आणि हनुमंतरायाची जी शिळा आहे म्हणले, ती शिळा या जंबूमाळ्यानं पाहिली. एक बाण जंबूमाळ्यानं सोडला आणि त्या 5 कोशिळेचे तुकडे तुकडे करून टाकले. एवढंच नाही तर हनुमंतरायांनी मोठमोठे असणारे वृक्ष हातामध्ये घेतले आणि जंबूमाळ्यावर धावून हनुमंतराया निघाले. जंबूमाळ्यानं पाहिलं आणि त्याही झाडाचे बाणानं तिळा तिळा एवढे तुकडे केले. हनुमंतराया म्हणतात, खरंच जंबूमाळी जगजेटी योद्धा आहे. माझे शिळा घाय वृक्ष समेळी, निवारोनी महाबळी. योद्धा होय राक्षस कुळी, जंबूमाळी महावीर. हनुमंतराया म्हणतात, माझी 5 कोसाची शिळा, मोठमोठाले झाड, याचे बारीक 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 बाणानं तुकडे केले, निवारण केलं. महाबळी राक्षस कुळामधला जंबूमाळी एक सर्वश्रेष्ठ युद्ध आहे, ज्याला महावीर म्हणतात. असा जंबूमाळी महावीर आहे. हनुमंतराया या जंबूमाळ्याला मोठेपणा देतात. अर्धचंद्र बाणस मेळी, कपिंद्र विंदिला कपाळी. बाण हिसळोनी ते वेळी, लागला निढळी जंबूच्या. एक अर्धचंद्राकृती बाण जंबूमाळ्यानं काढला, धनुष्याला लावला आणि तो बाण हनुमंतरायाच्या कपाळावर नेम धरून मारला. बाण धनुष्यातून सुटला, हनुमंतरायाच्या दिशेनं आला. हनुमंतराय वज्र शरीर आहेत, हनुमंतरायाच्या कपाळावर लागला. पण जेवढ्या आघातानं, जेवढ्या वेगानं तो आला, तेवढ्याच वेगानं तो बाण माघारी फिरला आणि जंबूच्या कपाळात लागला. लागता बाणाचा आघात, जंबूमाळी पडे मूर्छित. हनुमान गदगदा हसत, विपरीतार्थ येते झालं. जंबूमाळ्यानं जो बाण मारला, तोच बाण हनुमंतरायाच्या मस्तकावर येऊन टुनकन माघारी उडाला
म्हणजे ज्याप्रमाणे चेंडू खाली जेवढा आपटावा तेवढा वर उसळी घेतो, असा वज्र शरीर असणारा हनुमंतराया त्याच्या मस्तकाचा वेध धरून लक्ष करून जंबूमाळ्यानं एक बाण मारला आणि तोच अर्धचंद्राकृती बाण उसळी घेऊन टनकरना उडून जंबूमाळ्याच्या मस्तकात लागला. जंबूमाळी जमिनीवर मूर्छित पडला. हनुमंतराया मोठ्यानं हसायला लागले. मजन रूपती तुझी बाण, तुझाची घेऊ पाहती प्राण, आता काय शरीरन जाय परतो न मी न मारी. हनुमंतरायाला त्याचा पुरुषार्थ, त्याची वीरता, त्याची शूरता, त्याचा लढवय्यापणा पाहून एक जंबूमाळ्याबद्दल एक वाढीव अशा प्रकारची भूमिका हनुमंतरायाच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. हनुमंतराया म्हणतात, ए जंबू, तुझ्या बाणांना मला काही फरक पडणार नाही. तू कितीही बाण सोड, असंख्य बाण सोड, ते मला घुसू शकत नाहीत, माझ्या शरीरावर ऋतू शकत नाहीत, मला घाव करू शकत नाहीत, घायाळ करू शकत नाहीत, इजा करू शकत नाहीत. पण तेच बाण माझ्या अंगावरून उसळी घेऊन तुला परत येऊन लागतात, तुझे प्राण घेऊ पाहतात. कसला आलंय रे रण, कसला आलंय रे युद्ध. म्हणून तू काय कर, आता जा म्हणले परतून लंकेला, मी तुला जिवंत सोडतो, तुला नाही मारत, असं हनुमंतराया जंबूमाळ्याला बोलतात. ऐकोनी कपीचे वचन जंबू विचारी आपण, परतलिया दंडील रावण, करू निर्वाण युद्ध याशी. हनुमंतरायाचा प्रामाणिक असणारा वचनाचा वचन नामा, प्रामाणिकपणा या जंबूमाळ्यानं ऐकला. पण जंबूमाळ्यानं विचार केला, आपण जर लंकेला परत गेलो तर राजा रावणानं सांगितलेलं आहे, मलमूत्राची आंघोळ घालून, डोक्याचे पट्ट काढून, नाक कापून, गाढवावर बसून वाजत गाजत धिंड काढली जाईल, तुझी विटंबना केली जाईल. म्हणून जंबूमाळ्याने एकच विचार केला की आपल्या देहात प्राण आहे, जीवात जीव आहे, अखेरच्या क्षणापर्यंत आपण या रामभक्ताबरोबर, हनुमंतरायाबरोबर युद्ध करून रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग, जगाबरोबर, मनाबरोबर रात्रंदिवस आपल्याला युद्ध करावं लागतं, झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आणि असाच संघर्ष आपण या रामभक्ताबरोबर, हनुमंतरायाबरोबर करू, युद्ध करू. हा विचार, निर्वाणीचा विचार जंबूमाळ्यानं केलेला आहे. वनच्या मुंडावर दत्त, परिघट्टा केला घंटा युक्त, करावया हनुमंताचा घात, रागे सोडीत राक्षस. वनातल्या चामुंडानी वरदाचा असणारा म्हणले परीघ या जंबूमाळ्याला दिलेला होता. तोच परीघ, त्याला एक घंटा आहे म्हणले, ते घंटा वाजतच म्हणले दुसऱ्यावर त्या परीघाची असणारी स्वारी होते आणि दुसऱ्याचा घात करण्याचा काम परीघ करतो.
असा असणारा घंटायुक्त परीघ हनुमंत यावर जम्बूमाळ्यानं रागानं सोडला. हनुमंत याला आता संपवावं, खल्लास करून टाकावं या भूमिकेनं रागानं राक्षसानं वनचामुंडा वरद दत्त परीघ टाकला. म्हणतात, माझे परीघाचा घात आजी निमाला हनुमंत, कैशेनी राखे रघुनाथ, रण पुरुषार्थ पाहू याचा. जम्बूमाळी विचार करतो, माझ्या परीघा पुढं आज हनुमंत वाचणार नाही, आज हनुमंत मरणार, त्याला मी परीघानं मारणार. कारण हा वरददत्त असणारा परीघ आहे. याचा असणारा राम याला कसा वाचवतोय आणि रणांगणामध्ये हा हनुमंत काय पुरुषार्थ करतोय बघू तरी म्हणले. असा जम्बूमाळी विचार करतो. परीघ येता अंगापासी हनुमान उडाला आकाशी, वरद सामर्थ्य शक्ती कैशी लावी परीघासी कपी पाठी. हनुमंत्रीने आपल्या दिशेनं परीघ येत आहे पाहिला, अंगाच्या जवळ यायला लागलेल्या, आता आपल्याला लागणार आहे. एवढ्यामध्ये हनुमंत या आकाशामध्ये उड्डाण घेतात, उसळी घेतात. पण तो वरददत्त असणारा परीघ असल्यामुळं त्याच्यात सामर्थ्य शक्ती भरपूर आहे. हनुमंत याच्या पाठीमागच हा परीघ लागला. हनुमंत याचा ताण हा परीघ काढू लागला. सवेग जाता हनुमंताची परीघ न संडी पाटीला घासी, विस्मय करी कपी मानशी शस्त्राची आयशी निज शक्ती. हनुमंत या अतिशय वेगानं इकडं तिकडं आकाशामध्ये भ्रमण करू लागले. पण पाठीमाग परीघ पाठ सोडीना झालेले. परीघ पाठीमागून धावतोय. हनुमंत या पुढं चलाकी करतात. हनुमंत यांना सुद्धा नवल वाटलं. एखाद्या माणसासारखं, एखाद्या सजीवासारखं परीघ आपला पिच्छा सोडत नाही. आपल्यावर आघात करण्यासाठी, आपल्याला मारण्यासाठी, आपला घात करण्यासाठी आपल्या पाठीमागे धावतोय. हे या शस्त्राचं किती नवल आहे. हनुमंत यांना नवल वाटू लागलं. विचारी पडता वानर स्वर्गी उठला हाकार, परीघ सुटला दुर्धर आजी कपींद्र वाचिना. हे युद्ध पाहण्यासाठी आकाशामध्ये देवांची दाटी झालेली होती. स्वर्गामध्ये हाहाकार उठला गेला. एक महाभयंकर परीघ वानर हनुमंत याच्या पाठीमागे लागलेले. आता याच्यातून हनुमंत वाचू शकत नाही असे सगळे बोलू लागले. ऐशा ऐकता गोष्टी परीघ येता देखून पाठी, कपी पुच्छे घातली आठी, चेपिली घाटी वन देवतेची. हनुमंत याच्या पाठीमाग परीघ लागलेले. स्वर्गामध्ये देव गजबजू लागलेले आहेत. आता हनुमंत वाचत नाही म्हणू लागले. हनुमंत यांनी हे ऐकलं. पाठीमाग बघितलं तर परीघ आपल्या पाठीमाग आहे. मग हनुमंत यांनी काय लीला केली ऐका. म्हणतात, हनुमंत यांनी आपल्या शेपटीला आज्ञा केली. शेपटीनं काय केलं तर या परीघाला मिठी घातली पहिल्यांदा. आणि त्याच्या असणाऱ्या म्हणले भोवती मिठी घालून ज्या वनदेवत आहेत, ज्या शस्त्र देवत आहेत, ज्यांचा वरद या परीघाला आहे, त्यांच्या नरड्याची घाटी आवळण्याचं काम हनुमंत याची शेपटी करू लागली. देवता म्हणे श्रीराम भक्ता तुझ मी शरण आली आता, शस्त्र देवता समजता शरणांगता तुझ होती. सगळ्या असणाऱ्या शस्त्र देवता, वन देवता
हनुमंतरायाला शरण आल्या, हनुमंतरायाच्या चरणावरती नतमस्तक झाल्या, हात जोडून विनंती करू लागल्या, हे रामभक्त हनुमंता, आम्ही तुला शरण आलेलोय, आम्हाला मारू नको, आम्ही सगळ्या शस्त्र देवता तुझ्या कार्यामध्ये तुला मदत करू, अशा विनंती वजा त्या बोलू लागल्या. शस्त्र शक्ती भूत शक्ती मंत्र तंत्र यंत्र शक्ती अवघ्या शरण तुझ येती मज मारुती वाचविल्या. ती शस्त्र देवता हनुमंतरायाला विनंती करू लागली, मला जर तू जीवदान दिलं तर सगळ्या शस्त्र शक्ती, भूतशक्ती, मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, यंत्रशक्ती सगळ्या तुला शरण येतील. पण मला हनुमंता, रामभक्ता, तुम्ही मारू नका, मला जीवदान द्या, मी तुम्हाला शरण आले. शस्त्र देवता बोलू लागली, सोडवणी पुच्छाची बंधन शस्त्र देवता वाचवोन शक्ती मंडळा लोटांगण घाली आपण हनुमंत. मग नरड्याची घाटी जी आवडली होती तो तिडा हनुमंतरायाच्या शेपटीनं हनुमंतरायांनी ढिला केला, शस्त्रदेवतेला वाचवलं आणि त्या शक्ती मंडळाला, देवी देवता मंडळाला हनुमंतरायांनी लोटांगण घातलं. मारू नये शरणागता मनोनी वाचविली शस्त्र देवता भूती देखोनी रघुनाथा शक्ती समजता वंदिल्या. शरणागताला, शरण आलेल्याला कधी मरण चिंतायचं नसतं, त्याला वाचवायचं असतं, त्याला आधार द्यायचा असतो, त्याला आश्रय द्यायचा असतो. म्हणून शस्त्रदेवतेला हनुमंतरायांनी या न्यायानं वाचवलं आणि सर्वाभूती भगवान परमात्मा हे जाणून त्या शक्ती मंडळाला शस्त्रदेवता, मंत्रदेवता, तंत्रदेवता, अस्त्रदेवता, वनदेवता या सगळ्यांना हनुमंतरायांनी नमन केलं, वंदन केलं, लोटांगण घातलं. उदो मनोनी समस्त शक्ती हनुमंता ती उवाळी ती राक्षसा विमुख आम्ही समजती साह्य युद्धार्थी श्रीराम. आणि सगळ्या ज्या शक्ती मंडळ तिथं आलेलं होतं, वनदेवता, शस्त्रदेवता, भूतशक्ती, शस्त्रशक्ती, मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, यंत्रशक्ती, ह्या अवघ्या सगळ्यांनी उदो 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 म्हणून उदो गाजवला. आणि हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता, आम्ही आता राक्षसाला सहाय्य करणार नाही, आम्ही आता तुमच्या बाजूने तुम्हाला सहाय्य करू, श्रीरामांना सहकार्य करू, राक्षसांना कधीही सहकार्य करणार नाही. म्हणून हनुमंतरायाला या सगळ्या शस्त्रदेवतांनी ओवाळलं. सीता मुची आदी शक्ती तिसी गांजितो लंकापती रणी राक्षसाला होनी ख्याती आम्ही युद्धार्थी तुझ साह्य. त्या सगळ्याच असणाऱ्या शक्त्या हनुमंतरायाला म्हणतात, सीता आमची आदिशक्ती आहे, तिला राजा रावण त्रास देतो, गांजतो, तर रणांगणामध्ये या राक्षसांचं निर्दलन करण्यासाठी आणि आपली ख्याती वाढवण्यासाठी रामभक्ता हनुमंता आम्ही तुला सहाय्य करू. हनुमान मने पुच्छा जग जेठी युद्ध माझी राखोनी पाठी साह्य शक्ती कोट्यानुकोटी पुच्छासाठी मज झाल्या. हनुमंतराय शेपटीला म्हणतात, ए शेपटी, काय तुझं उपकार मानावं तेवढं थोडं आहे म्हणले. अगं तुझ्यामुळं ह्या सगळ्या जे शक्तींचं शक्ती मंडळ आहे ना ते मला शरण आल्या, प्रसन्न झाल्या, साह्य झाल्या. हे सगळे तुझे उपकार आहेत. कोट्यानुकोटी शक्ती युद्धामध्ये आता माझ्या बाजूने आहेत, माझ्या पाठीशी आहेत. हे कुणामुळं? हे शेपटी तुझ्यामुळं. करोनी पुच्छाची पै स्तुती युद्धा परतला मारुती
परीग देखोनी त्याचे हाती जंबूचे चित्ती चळकाप. आणि तो परीग सगळ्या शस्त्रदेवता, वनदेवता, अस्त्रदेवता, तंत्रदेवता, मंत्रदेवता, भूतशक्ती या हनुमंतरायाला प्रसन्न झाल्यामुळं तो परीग आयता हनुमंतरायाच्या हातामध्ये आला. शेपटीची स्तुती करून हनुमंतराया युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये परतले. हनुमंतरायाच्या हातामध्ये परीग जंबू माळ्यानं पाहिला. जंबू माळी थरथर थरथर कापायला लागला, तत्पप्प करायला लागला. सळकाप सुटला. माझा परीग हा तत्वता गेला हनुमंताची हाता. रावणाच्या धर्मता शस्त्र देवता क्षोभलिया. माझ परीग हे महाभयंकर शस्त्र म्हणले. वनदेवतेनं प्रसन्न होऊन वरदाचा परीग मला दिला होता, पण राजा रावणाच्या पापामुळं त्याचं पाप भयंकर झालं म्हणले. म्हणून शस्त्र देवता सुद्धा रागावल्या गेल्या आणि हनुमंतरायाला प्रसन्न झाल्या. म्हणून परीग हनुमंताच्या हातामध्ये गेला. हे रावणाच्या पापाची फजिती होण्याची वेळ आलेली, फेड होण्याची वेळ आलेली. जंबूमाळी विचार करतो. ऐसे जंबू जव विचारी तब परीग वाजिनला सिरी. रथ सारथीची चकचुरी जंबूची उरी नुरेची. एवढ्यात हनुमंतरायांनी काय केलं, लगेच तोच परीग त्या जंबू माळ्यावर टाकला. त्याच्या रथाचं सारथी, अख्खा रथ, रथाचे घोडे चक्काचूर झाला. जंबू माळ्याचा तर भुगा 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 त्या परीगानं केला. त्याची उरीच उरू दिली नाही अशी जंबू माळ्याची अवस्था झाली. रथवारू ना सारथी ना त्याचे शिर ना असती. पाहता त्याची ना दिसे व्यक्ती नेले अव्यक्ती वानरे. एक परीगाचा दणका बसल्याबरोबर रथ, सारथी, रथाचे घोडे, जंबू माळी सगळेच संपले गेले. अहो एवढंच नाही, त्या जंबू माळ्याचं डोकं कुठे, हाड कुठे, काय काही सापडेना झालं. सगळं भुगा भुगा चेंदा मेंदा झालं. त्याची आकृतीच काही दिसायला शिल्लक राहिली नाही. त्याचा देहच संपून टाकला. व्यक्त असणाऱ्या जंबू माळ्याची अव्यक्त अवस्था मूर्तिमंत स्वरूप असताना निराकार स्वरूप हनुमंतरायांनी करून टाकलं. हनुमंते जंबू माळी घाये केली रवंदळी. बोंब गेली रावणा जवळी क्रोधानळी भयभीत. हनुमंतरायांनी जंबू माळ्याला मारलं. रणांगण करत असताना एका दणक्यात जंबूमाळी संपला. ही बोंब राजा रावणाच्या कानावर गेली. राजा रावण खूप घाबरलं, निराश झालं आणि तेवढ्याच ताकदीनं राजा रावण हनुमंतरायावर रागाला गेलं. मारावया पैवान र प्रधान पुत्र दश सहस्र. रागे धाडी दशशीर महावीर रणयोधे. हनुमंतरायाचा बंदोबस्त करण्यासाठी, वानराला मारण्यासाठी 10,000 प्रधानाची मुलं राजा रावणानं रागाच्या भरात रणयुद्ध करण्यासाठी हनुमंतरायाच्या दिशेनं पाठवली. आता प्रस्थ प्रधानाचा एक मुलगा जंबूमाळी हनुमंतरायांनी मारला होता, पण पुन्हा सगळ्या प्रधानाची मिळून 10,000 मुलं जी महावीर आहेत
ते हनुमंतरायाच्या बंदोबस्तासाठी रणयुद्ध करण्यासाठी अशोकवनात पाठवले. ध्वज पताक रण प्रयुक्ती पुढे वाजंत्री वाजती मागे माता शंख करती पुत्र संतती निमाली. ध्वज पताका ढोल तासे वाजत पुढे वाजंत्री वाद्य वाजवत आहे आणि रणांगण करण्यासाठी हे 10,000 प्रधानाची मुलं हनुमंतरायाच्या दिशेनं अशोकवनाच्या दिशेने येत आहेत. पण त्या सगळ्यांच्या आया माग मात्र बोंबलायला लागलेले आहेत, रडायला लागलेले आहेत, आक्रोश करायला लागलेले आहेत. त्यांना माहिती आहे हनुमंतरायाच्या समोर जो जो युद्धासाठी गेला तो जीव जाऊन मेला, तो काही माघारी येत नाही. आणि म्हणून त्या प्रधानांच्या बायका म्हणजे या प्रधान पुत्रांच्या माता आक्रोश करू लागल्या. प्रधान पुत्र गज भारी इत्यादी कोणी मागजरी हनुमान गरजे भुभुकारी पुच्छ अंबरी तळपत. आणि हत्ती त्या हत्तीच्या अंबारीत बसून हे प्रधान पुत्र महागैरामध्ये हनुमंतरायाच्या दिशेने येत आहेत. हे श्रीराम भक्त हनुमंतरायांनी पाहिलेलं आहे, मोठ्यानं भुभुकार केलेला आहे. आकाशामध्ये हनुमंतराय शेपटी नाचू लागलेली आहेत. जय श्रीराम जय श्रीराम हुप 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 हनुमंतराया करू लागलेली आहेत. उच्च कळवळोनी समस्त हनुमान करी पर्वत घात गायनी माले समस्त झाला प्राणांत समकाळे. हनुमंतरायाने वेळच लावला नाही हो. 10,000 प्रधान पुत्रांना मारण्यासाठी एक भला मोठा पर्वत शेपटीमध्ये उचलला आणि बाक्करनं सगळ्याच्या अंगावर एकदाच टाकला. अहो हाड मोडून कडकड 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 आवाज येऊन जाग्यावर चुराडा होऊन चिंबून पर्वताखाली दडपून सगळे 10,000 प्रधानाची मुलं एकाच वेळी एकाच टाइमाला मरून पडली, सगळी संपली. प्रधान पुत्रा केला घात ऐकोनी धाकी लंकानात आतुरबळी हनुमंत काळकृतांत रण मारे. 10,000 प्रधानाची मुलं पण वानर हनुमंतानं संपवली. ही बातमी राजा रावणाच्या कानावर राजा रावणाच्या दूतानं पोचवली. राजा रावण म्हणतो हनुमंत हा महाबळे आतुरबळे जणू का म्हणले यमकाळच आपल्या लंकेला आलाय की काय, त्याच्या बरोबरच आपल्याला युद्ध करावं लागतंय की काय. सगळ्यांचा प्राण घेणारा हा काळ कृतांत असावा असा हनुमंत हे राजा रावण विचार करतो. रावण पडिला चिंतावरती रनिना टोपे मारुती वीर मारो निभद्र जाती लाविली ख्याती राक्षस. रावण काळजीत पडला, चिंता करायला लागला. रणांगणामध्ये कुणाला जरी पाठवलं तर मारुती नावाचा वानर कुणाला ऐकत नाही. मोठमोठे सेनापती मोठमोठे प्रधान, अहो 14,000 बनकर 80,000 किंकर, जंबूमाळी, पुन्हा 10,000 प्रधान पुत्र, हे सगळे मारले. महावीर पाठवले होते, किंकर पाठवले होते. सगळ्यांना संपवण्याचं काम हनुमंतराय एका दणक्यात करतात. काय करावं कसं करावं या असणाऱ्या हनुमंतरायावर काय इलाज करावा, या वानराला कसं मारावं. आपण वानराला मारायला महावीर पाठवतोय पण हा महावीरांना संपवतोय आणि लंकेमध्ये राक्षसावर विजय मिळवण्याची ख्याती हा त्रिभुवनामध्ये गाजवतोय असा विचार राजा रावण करतो. आता राजा रावण हनुमंतरायाच्या दिशेनं
युद्धासाठी कुणाला पाठवतोय याचं चिंतन आपण पुढील भागात, उद्याच्या भागात करूया. आजच्या भागात भाविक हो, श्रोते मंडळी हो, रामभक्त हो, आज इथंच आपण थांबूया. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम भक्त गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल व्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल व्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दन आनंद गणा विनाशा. सकळ देवाधिदेवा कृपाळू वाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा. शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्या माझी चरणी. हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत से भवबंध, हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे. की शिवा नारायण माधवा गोविंद, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा. दक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा. दक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. एकनाथ जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली माऊली आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल।